सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे गान, तुला अर्पितो हे गान, तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान. पात्रंदीन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे, तुझे प्रेम मी स्तवावे, तुझे प्रेम मी स्तवावे, तुझे प्रेम मी स्तवावे. मनाऊ कळी फुटावी आता प्रेरणा मिळावी, आता प्रेरणा मिळावी, आता प्रेरणा मिळावी, आता प्रेरणा मिळावी. पायाचा सुद करावे तुझ्या मार्गी त्वरे न्यावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझा अमूल्य प्रसाद वाणी गाओ स्तुती. आजच्या म्हणण्याकरता देवाचे वचन निर्गमयाचा 18वा अध्याय वचने 8 ते 12. निर्गमयाचा 18वा अध्याय वचने 8 ते 12. परमेश्वराने इस्रायलांसाठी फारोचे व मिस्री लोकांचे काय केले, वाटेने आपणाला काय काय त्रास भोगावा लागला आणि परमेश्वराने आपली सोडवणूक कशी केली, ही सर्व हकीकत मोशेने आपल्या सासऱ्याला कळविली. परमेश्वराने इस्रायलांना मिस्री लोकांच्या हातातून सोडवून त्यांचे जे कल्याण केले त्या सर्वांबद्दल इथ्रोला आनंद वाटला. इथ्रो म्हणाला, ज्या परमेश्वराने तुम्हास मिस्र्यांच्या हातातून व फारोच्या हातातून सोडविले, ज्याने ह्या लोकांना मिस्र्यांच्या तावडीतून मुक्त केले, तो धन्य होय. आता मला कळून आले की सर्व देवाहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. ज्या बाबतीत मिस्र्यांनी इस्रायलाची ताठ्याने वर्तन केले त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला. मग मोशेचा सासरा इत्रो याने देवाला होमबली अर्पिले व यज्ञ केले आणि अहरोन इस्रायलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इत्रो यांच्याबरोबर देवासमोर भोजन करावयाला आला. देव वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की देवबापाने आजची सुंदर वेळ आपणा प्रत्येकांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग निर्गम त्याच्या 18 अध्याय वचन 8 ते 12. या वचनामध्ये मोशेनी आपला सासरा इत्रो याला परमेश्वराने इस्रायली आपल्या प्रजेवर केलेले उपकार त्याविषयी तो सांगतो आहे की कशा प्रकारे परमेश्वराने मिस्रियांच्या बंधनातून आपल्या प्रिय प्रजेला सोडवून आणले. ही परमेश्वराची महान कृत्ये जेव्हा मुसा आपल्या सासऱ्याला सांगतो तेव्हा वचन सांगते की इत्रोनी देवाचे गौरव केले. वचन 11 आपण वाचतो की इत्रोनी देवाचे गौरव केले व यहोवा सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे असे त्याने कबूल केले. आज माझ्या प्रियांनो, हा वचन आपल्याला सांगतो काय आज आपण देखील आमच्या प्रभूने ज्या प्रकारे आमच्यावर उपकार केलेले आहे, काय ते सर्व उपकार आम्ही इतरांसमोर
वाटतो काय? की केवळ त्या सर्व देवाच्या उपकारांना आपण डांबून ठेवलेलं आहे, केवळ आपल्यापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. तर त्या देवाने केलेल्या महान कृत्याचं जे आमच्या जीवनात परमेश्वराने केलंय त्याचा कोणताही उपयोग होणार नाही जोपर्यंत आपण देवाने केलेल्या त्या महान उपकारांना इतरांपर्यंत पोहोचवणार नाही. ज्या प्रकारे मुसाने आपल्या सासऱ्याला हे सर्व देवाने केलेल्या उपकाराचं वर्णन जेव्हा सासऱ्यासमोर केला तेव्हा त्याच्या सासऱ्याने देवाला कबूल केलेलं आहे आणि ही कबूल केले की यहोवा हा सर्वसमर्थी परमेश्वर आहे. माझे प्रेरणो, जर आज आपणही आमच्या देवाचं गौरव इतरांसमोर करू तर निश्चितच ज्या लोकांना ख्रिस्त माहीत नाही, ज्या लोकांना उद्धार माहीत नाही, अशांनाही आमच्या सांगण्याच्याद्वारे, देवाचं गौरव त्यांच्यासमोर करण्याच्याद्वारे त्यांनाही हे अद्भुत महान तारण त्यांना प्राप्त होईल. जर आम्ही सांगणारच नाही तर अन्य लोक देवाला कधीच ओळखणार नाही व ते कधीच देवाचं गौरव करणार नाही. कारण पवित्र शास्त्र सांगते यशिया त्याच्या 52 अध्याय वचन 7 मध्ये की किती मनोरम आहेत ते पाय जे देवाचं सुसमाचार घेऊन जातात. म्हणून होऊ द्या की आम्ही कुठल्या माध्यमातून असो ना, कशा योजनेने का असो ना, परंतु देवाचं गौरवी सुवार्ता, देवाचं गौरवी काम अन्य लोकांपर्यंत ज्यांना माहीत नाही पोहोचावं, यासाठी की त्यांनाही जो तारण आम्ही प्राप्त केलेला आहे तो त्यांनाही प्राप्त व्हावा. प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही धन्यवाद करतो तुझ्या सर्व उपकाराबद्दल. कित्येकदा प्रभू आम्ही कमी पडतो तुला गौरवण्यासाठी, पण प्रभूजी आम्हाला सहाय्य कर, ऐकणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर की प्रभू त्या प्रत्येकांच्या जीवनात प्रभू तू अद्भुत काम केलेलं आहेस. ते अद्भुत काम पवित्र प्रभू अन्य लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी, त्यांच्या समोर बोलण्यासाठी पवित्र आत्म्या तू आम्हाला सहाय्य कर. कारण तुझं वचन सांगते की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्ही देवाचं गौरव कराल. हा प्रभूजी आम्हाला तुझं गौरव करण्यासाठी तुझ्या आत्म्याने भर. प्रिय प्रभू, आम्ही लपून नव्हे पण परमेश्वरा खुल्या अंतकरणाने, खुल्यापणाने पवित्र प्रभू तुझं गौरव करणारे असे तू कर आणि तू करतोस याबद्दल तुझे आभार मानतो. सर्व महिमा तुला देतो. ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. मी ह्या जगात राहता करी नस्तवनी व प्राणंती सोडिता अनंत गायनी अनंत गायनी अनंत गायनी व प्राणंती सोडिता अनंत गायनी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.